हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मन परिवर्तन घडवून आणणाऱ्या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मिरर वर्क म्हणजेच काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे. आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी हे निगडीत आहे. मिरर वर्क म्हणजे आपण आरशासमोर जाऊन आपल्या स्वयंसूचना किंवा स्वतःला आपण जे प्रेम करतो ते व्यक्त करणे म्हणजेच मिरर वर्क. मिरर वर्क एक्सरसाइज म्हणजेच मराठीमध्ये दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम असं म्हटलं जाते. आपल्याला ही मिरर वर्क करण्यासाठी एक आरसा आणि आपल्याला एक छोटीशी डेली डायरी अशी घ्यायचं आहे. छोटा बुक घेतले तरी चालेल, कारण ह्या मराठीमध्ये डेली डायरीला रोजनिशी असं म्हटलं जाते. तर ह्या रोजनिशीमध्ये आपण जेव्हा मनव्यायाम करत आहोत त्याबद्दलच्या भावना तिथे लिहिल्या जातात. ओके, तर या दर्पण तंत्रामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. जग सुंदर आणि सुरक्षित वाटायला लागतं. तुम्ही भयमुक्त होता. सकारात्मक स्वयंसूचनांची आनंदी, निरोगी, चिंतामुक्त जीवन जगण्याची कला तुम्ही शिकता. जीवनाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आनंदी आणि निरोगी करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी तंत्र आहे. जसं तुम्ही हे मिरर वर्क म्हणजे दर्पण तंत्र आत्मसात कराल तशी तुमची कृती आणि युक्ती याबद्दलची जाणीव तीव्र होत जाते. आपले विचार, भावना, वर्तन, शब्द, व्यक्तित्व, एकंदरीतच वागणं, आपलं बोलणं, कृती याबाबत तुम्ही अधिक संवेदनशील व्हायला चालू होता. यापूर्वी घेत होता त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता. जेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल तेव्हा तुम्ही आरशासमोर जायचं आहे आणि म्हणायचं आहे, वा वा मस्त, हे केल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद, थँक्यू धन्यवाद. काहीतरी वाईट घडलं तरी तुम्हाला आरशासमोर जाऊन सांगायचं आहे, ओके, काही हरकत नाही, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. हे जे काही वाईट घडलं आहे ते निघून जाईल, संपून जाईल, मी ते विसरून नव्याने सुरुवात करेन, हेही दिवस जातील असं स्वतःलाच आरशात बघून म्हणायचं आहे. काही बिघडत नाही, माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि निरंतर तसंच राहील. ह्या पद्धतीने आपल्याला आरशासमोर जाऊन बोलायचं आहे. तर तुम्हाला आरशासमोर डेली 21 दिवस ह्या पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे. ओके, तर हे आत्तापर्यंत जे सांगितली तर ते तुमच्या जीवनामध्ये कसा याचा उपयोग करता येईल हे सांगितली. आणि आता तुम्हाला सांगणार आहे आरशासमोरची एक्सरसाइज म्हणजेच काय तर मिरर वर्क एक्सरसाइज. पहिल्या दिवशीचा दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. ओके, तर तुम्हाला सर्वात प्रथम एक आरसा घ्यायचा आहे. त्या आरशासमोर तुम्हाला बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे. ज्यांना कुणाला ज्यांच्या घरी खूप मेंबर्स असतील आणि त्यांनी आरशासमोर जाऊन हे वर्क करू शकत नाही, त्यांनी बाथरूममध्ये जाऊन आरशासमोर बसा किंवा उभे राहून हे बाकीचं जे एक्सरसाइज मी सांगणार आहे ते करायला चालू करा. तुमच्या डोळ्यात स्वतः खोलवर पाहू लागा. त्यानंतर एक लांब खोलवर श्वास घ्या आणि स्वयंसूचना म्हणजेच स्वतःला अफर्मेशन द्या. मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचं आहे. तू मला अधिक आवडतोस अशी माझी खरोखर इच्छा आहे. तू मला अधिक आवडावास अशी माझी खरोखर इच्छा आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे असं स्वतःला म्हणायचं आहे. मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे. मला अधिक आवडावास अशी माझी खरोखर इच्छा आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे. चल आपण याची आज सुरुवात करूया, थोडी मज्जा करूया असं स्वतःला बोलायचं आहे.
त्यानंतरचं तुमचं मिरर वर्क राहील. आणखी एक खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे, तुझ्यावर खरंखुरं प्रेम करायला मी शिकलो आहे, तू मला खरंच खूप आवडतोस. त्यानंतर म्हणायचं आहे, हा तुमचा पहिला मन व्यायाम आहे. ओके, पहिलाच एक्सरसाइज करताना तुम्हाला थोडंसं आव्हानात्मक वाटू लागेल, पण तरीही काही होत नाही. प्रयत्न सोडू नका. तुम्ही आरशात स्वतःच्या डोळ्यात बघा आणि आता बोलताना स्वतःच्या नावाचंही उच्चारण करा. जसं की म्हणा, मी माझं नाव घेते, तिथे तुम्ही तुमचं नाव घ्या. ओके. त्रिशीला, मी तुझ्यावर खरंखुरं प्रेम करायला शिकतो आहे. परत नाव घ्या तुमचं. मी माझं नाव घेते, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव यूज करा. त्रिशीला, तुझ्यावर प्रेम करायला शिकण्याची मला खूप इच्छा आहे, असं स्वतःला म्हणा. आणि दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्ही आरशासमोर जाता येता किंवा काचेमध्ये बघतात, म्हणजेच तुमचं जे प्रतिबिंब फोटोमध्ये, जे तुमचं प्रतिमा आहे, जे फोटो आहेत, जे आरशामध्ये तुम्हाला दिसते, ते प्रत्येक वेळी तुमच्या प्रतिबिंबाकडे म्हणजे स्वतःच्या प्रतिमाकडे नजर टाकून या स्वयंसूचनाची पुनरावृत्ती करायची आहे. पुनरावृत्ती म्हणजे परत ज्या अफर्मेशन या अगोदर मी तुम्हाला सांगितल्या त्याच तुम्हाला परत म्हणायचं आहे. त्रिशीला, मी तुझ्यावर खरंखुरं प्रेम करायला शिकतो आहे. त्रिशीला, तुझ्यावर प्रेम करायला शिकण्याची मला खूप इच्छा आहे. ह्या 2 अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना स्वतःला द्यायच्या आहेत. ओके. कधीकधी हे सर्व मनातल्या मनात करावं लागेल, पण लक्षात ठेवा, मोठ्याने व मनातल्या मनात पण या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती जरूर तुम्हाला करायची आहे. ओके. तुम्हाला काय वाटेल की हे मिरर वर्क चालू केल्यानंतर काही जणांना पहिलाच दिवस असल्यामुळे स्वयंसूचनांची म्हणजे अफर्मेशनची पुनरावृत्ती करणं हे खुळेपणा, मूर्खपणासारखं स्वतःला वाटेल. तुम्ही वैतागाल, राग येईल, रडावंसं वाटेल, पण काही होत नाही. ठीक आहे. खरं म्हणजे असं होणं अगदी स्वाभाविक आहे. असं होणारे तुम्ही काही एकटेच नाही. लक्षात ठेवा, या जगातील कित्येक लोक असेच आहेत जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग करतात तर ह्या स्वाभाविक ज्या काही आपल्या क्रिया आहेत ते व्यक्त होत असतात. तर जे काही रिलीज होत आहे त्याला होऊ द्यायचं आहे. कारण मी सुद्धा याच प्रक्रियेतून गेली आहे, अनुभवलं आहे. तेव्हा मी हे तुम्हाला 21 दिवसाची मिरर वर्क एक्सरसाइज आणली आहे. ओके. तर याचं पुस्तकसुद्धा मिळतं, मिरर वर्क 21 दिवसात तुमचे आयुष्य बदलणारे पुस्तक. हे लुईस एल हेचे हे इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे. यू कॅन हील युअर लाईफ. त्या लेखिका आहेत लुईस एल हे, यांचं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतरची तुम्हाला मी छोटी डायरी घ्यायला सांगितली होती. तर त्या डायरीमध्ये तुम्हाला रोजनिशीमध्ये तुमच्या अंतरंगात म्हणजे तुमच्या अंदर काय भावना आहेत त्या ह्या रोजनिशीमध्ये मनव्यायाम स्वतःचा लिहायचा आहे, भावना लिहायच्या आहेत. ओके. सकाळी उठल्यावर लगेच केलेलं मिरर वर्क झाल्यानंतर तुमच्या भावना आणि निरीक्षण रोजनिशीमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला काय वाटलं? राग आला, त्रस्त झालात, नाराज की अस्वस्थ झालात, की हा सगळा मूर्खपणा, बेअक्लीपणा वाटला, तर ते तिथे लिहायचं आहे. ओके. असे 4 पॉईंट आहेत. हा पहिला झाला. दुसरा आहे, सकाळी केलेल्या मिरर वर्क नंतर 6 तासांनी पुन्हा एकदा तुमचं निरीक्षण आणि भावना लिहून काढायच्या आहेत आणि ठरवायचं आहे, कळत नकळत तुम्ही जे मिरर वर्क केलं त्यानंतर तुम्ही स्वतःला अधिक आवडू लागला आहात का, हे जे प्रश्न आहेत त्या तिथे होय नाही असं लिहायचं आहे. ओके. तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही आरशात पाहून जे स्वतःशी बोलता त्यावरील तुमचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चाललाय का ते सुद्धा तिथे लिहायचं आहे. त्यानंतर मिरर वर्क सुरू केल्यानंतर तुमच्या वर्तनात आणि आत्मप्रतिमेत, आत्मसन्मानात जे बदल झाले ते आवर्जून ह्या रोजनिशीमध्ये तारीख, वेळ घालून लिहायचं आहे. थोडा सराव केल्यानंतर हा मानसिक व्यायाम सोपा होत गेल्याचं तुम्हाला
जाणवतंय ना, हे सुद्धा तिथे लिहायचं आहे की अजून मिरर वर्क प्रत्यक्षात करणं कठीण जात आहे असं वाटत असेल तर ते सुद्धा लिहायचं आहे. आणि रात्री झोपताना दिवसभरात मिरर वर्क केल्यामुळे तुम्हाला झालेले फायदे, यातून तुम्ही काय शिकलात, तुमच्यात झालेले सकारात्मक बदल तुम्हाला लिहून काढायच्या या रोजनिशीमध्ये. म्हणजेच काय की तुम्ही जे एक बुक घेतलं डेली डायरी म्हणून, तर ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. आणि एक आरसा छोटा घेतला किंवा जे काही घरी आरसा आहे म्हणजेच मिरर आहे, त्यामध्ये आत्ता जे अफर्मेशन मी तुम्हाला स्वयंसूचना सांगितली त्या परत परत रिपिटेशन करायचं आहे. जेव्हा तुम्ही येताना जाताना बघाल तर त्या अफर्मेशन तिथे म्हणायचं आहे. हे झालं पहिल्या दिवशीचं मिरर वर्क. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रोज 5 मिनिटं स्वतःवर प्रेम करण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे. गुगलवर तुम्हाला सेल्फ लव्ह मेडिटेशन मिळून जाणार, ते तुम्हाला 5 मिनिटं मेडिटेशनसुद्धा करायचं आहे. ओके, हे झालं पहिल्या दिवशीचं मिरर वर्क. या पद्धतीने तुम्हाला मिरर वर्क 21 दिवस डेली रुटीनमध्ये चालू ठेवायचं आहे. ओके, तर आपल्याला जीवन बदलवायचं आहे, आपलं आयुष्य बदलवायचं आहे. तर आपल्याला हे 21 दिवस मिरर वर्क स्वतःला करायचं आहे. त्यामुळे आपलं जीवन बदलून जाते. आपण जे बघतो, बोलतो, ऐकतो, जे महसूस करतो तेच आपल्या आयुष्यामध्ये येत असते. म्हणून आपल्याला स्वतःविषयी प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या अंदर झाकून पाहणं, आपल्या अंदर जे असतं तेच बाहेर येतं. म्हणून आपल्याला सेल्फ लव्ह करणं, हे मिरर वर्क करणं खूप गरजेचं आहे. आपण या मिरर वर्कमुळे स्वतःवर प्रेम करायला शिकत असतो. स्वतःच्या आत्म्याशी ओळख होती. म्हणून तुम्हाला हे मिरर वर्क करायचं आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील पाठवत चला. ओके, थँक्यू.